लग्न ठरल्यानंतर दोन्हीही कुटुंबातील किती लोक लग्नाला येणार याबाबत आकडा ठरवला जातो। खास करून वराकडून किती वराड येणार याचा एक आकडा दिला जातो। त्यानंतर वधू पक्षानं जे केलं त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। लग्नात नवरदेव अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजेच त्यांनी 100 ऐवजी 200 पाहुणे आणलं म्हणून वधूच्या वडिलांचं जेवणाचं गणित बिघडलं। त्यानंतर त्यांनी जे काही पाऊल उचललं ते धक्कादायक होतं। त्यांनी रागाच्या भरात वधू पक्षानं नवरदेवाकडील पाहुण्यांच्या जेवणात जमाल गोटा मिक्स केला। त्यानंतर संपूर्ण वराड पोट धरूनच जवळ असलेल्या नदीच्या काठी पळत सुटली। मीडिया रिपोर्टनुसार सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा बिहारमधील सिवानमधील आहे। मिळालेल्या माहितीनुसार नवरदेव दुप्पट वराड घेऊन लग्नासाठी आला म्हणून वधू पक्षानं हे कृत्य केलं। 100 ऐवजी 200 पाहुणे आल्यामुळे वधूचे वडील त्यांनी ठरवलेला लग्नाचा खर्च वाढला। यामुळे त्यांनी जेवणात जमाल गोटा मिक्स केला आणि त्यानंतर मंडपात एकच गोंधळ झाला। जेवण केल्यानंतर पाहुण्यांचं पोट खराब झालं आणि त्यांना जुलाब व्हायला लागले। त्यामुळे लोक मंडप सोडून शौचासाठी पळायला लागले। त्यातच या घटनेचा व्हिडिओ कोणीतरी काढला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला।